श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात कधी ना कधी प्रत्येकाला असा क्षण येतो जेव्हा देव स्वतःची ओळख करून देतो. कधी संकटातून वाचवतो, कधी एखाद्या स्वप्नातून दर्शन देतो, तर कधी अशक्य ते शक्य करून दाखवतो. पण प्रश्न असा आहे, आपल्याला आलेले देवाचे अनुभव लोकांना सांगावे का नाही? तुम्हाला कधी एखादा अनुभव आला आहे का, जो सांगावासा वाटतो पण मन अडखळतं? कारण मनात प्रश्न उभा राहतो, लोक विश्वास ठेवतील का, की माझी थट्टा करतील? नेमकं हेच आज आपण जाणून घेणार आहोत. अनुभव सांगितला तर एखाद्या संकटात असलेल्या व्यक्तीला आधार मिळतो. कोणीतरी निराशेच्या काठावर उभा असेल आणि तुमच्या अनुभवातून त्याला आशा मिळाली तर तो अनुभव फक्त तुमचाच राहणार नाही. तो अनुभव हजारो लोकांचे जीवन बदलू शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव हा देवाशी झालेला गुप्त संवाद असतो. जर तो आपण गर्वाने मिरवला, हा अनुभव मला आला असे सांगितले, तर त्यातून अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार आल्यावर देवाची कृपा हळूहळू दूर सरकते. म्हणून अनेक संतांनी सांगितले, जे अनुभव अंतरंगात घडतात ते देवाशी गुप्त ठेवावेत. आता खरी अडचण येतेच आहे. एकीकडे अनुभव सांगितल्यावर श्रद्धा वाढते, भक्तीचा प्रसार होतो. दुसरीकडे गुप्त ठेवला तर देवाशी तुमचं नातं अजून घट्ट होतं. मग नेमकं काय करावं? उत्तर खूप सोपं आहे मित्रांनो. अनुभव सांगावा की नाही हे तुमच्या मनातील हेतूवर अवलंबून आहे. जर उद्देश लोकांना प्रेरणा देणं असेल तर नक्की सांगा. पण जर उद्देश स्वतःचं कौतुक मिळवणं, प्रसिद्धी मिळवणं असेल तर गुप्त ठेवा. शेवटी अनुभव सांगितला तरी नम्रतेने सांगा, हा माझा चमत्कार नाही, ही फक्त देवाची कृपा आहे. कारण अनुभव कधीच व्यक्तीचा नसतो, तो नेहमी देवाचाच असतो. म्हणून मित्रांनो, अनुभव हे देवाचं वरदान आहे. तो गुप्त ठेवला तरी तो तुम्हाला सामर्थ्य देतो, सांगितला तरी तो इतरांना आधार देतो. पण लक्षात ठेवा, अनुभवाला नेहमी नम्रतेचा आणि भक्तीचा स्पर्श हवा. तो असेल तर देवाचा प्रकाश तुमच्या जीवनातून इतरांच्या जीवनात पोहोचत राहील. श्री स्वामी समर्थ.